हे ठिकाण कोणतं सांगते. ही आहे सातारा रोडवरील 9 कमानींची विहीर. या नमस्कार मंडळी, मी अमेया वैद्य तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी आलेली आहे सातारा रोडवरील 9 कमानीची विहीर हे ठिकाण बघण्यासाठी. या ठिकाणी जर तुम्ही सकाळी 10 वाजतापासून 6 वाजेपर्यंत आला तर या ठिकाणी 50 रुपये तिकीट तुम्हाला लागते आणि संध्याकाळी 6 वाजतापासून 9 वाजेपर्यंत रात्री नाईट शो असतो, त्याची तिकीट आहे 100 रुपये. तर बघूया सातारा रोडवरील 9 कमानीची विहीर. या ठिकाणी तुम्ही फोटो व्हिडिओ छान शूट करू शकता आणि अतिशय भव्य ही विहीर तुम्ही बघू शकता, किती सुंदर आहे, मस्तच बनवलेली आहे. तर जर तुम्ही सातारा रोडवर येणार असाल तर ही विहीर बघायला विसरू नका. मला कालच या स्थानाविषयी कळलं आणि आम्ही होतो त्यावेळी गोंदवल्याला, तर म्हटलं येताना आपण हे ठिकाण नक्की एक्सप्लोअर करूया, बघूया की कसं आहे हे ठिकाण. तर त्यामुळे छान हा व्हिडिओ मला तुमच्यासाठी करता येतोय. तर चला आता आपण भेटूया ज्यांच्या संकल्पनेतून ही विहीर या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे. नमस्कार सर. नमस्कार. तर कसा हा विचार तुमच्या मनात आला? आरएमसी प्लांटसाठी आवश्यकता होती पाण्याची, अच्छा. तेव्हा ही आम्ही जागा खरेदी करून विहीर पाडली. हो का? हा, मग विहीर पाडल्यानंतर मग आम्हाला एक कल्पना सुचत गेली. अच्छा. ते मग कल्पनेत एक आयडिया सुचत. याचं काही ड्रॉइंग वगैरे काही नाही, आर्किटेक्चर नाही, काही नाही. नाही, ही पूर्ण तुम्ही तुमच्या मताने बांधलेली आहे. म्हणजे याला काय आर्किटेक्चर वगैरे कुठं ड्रॉइंग असं केलेलं काही नाही. अच्छा. मग आरएमसी प्लांट आम्हाला 1 लाख लिटर पाणी लागतं दिवसाभरात. अच्छा. आणि इथं तासाला 2 लाख लिटर पाणी येतं. हो का? हा, प्रचंड पाणी लागतं. अच्छा, खूपच छान. आणि हे जे शो वगैरे ती पण तुमचीच आयडिया? सगळे टोटली सगळे. इव्हनिंगला सकाळी 9 ते 6 50 रुपये तिकीट डे व्ह्यूला. अच्छा. आणि नाईट व्ह्यूला संध्याकाळी 6 ते 9. अच्छा. ते 100 रुपये तिकीट. कारण ही लाईट वगैरे खूप आहेत, जवळजवळ 720 बल्ब आहेत. हो ना? अरे वा, खूपच सुंदर. आणि 9 कमानीची विहीर म्हणजे कसं नाव आहे त्याचं? म्हणजे 9 आमचा नंबर नक्की आहे. आणि नुसतं 9च कमानी नाही, त्यात काही काउंट केलं तरी 9च्या ह्याच्यातच ते ॲडिशन 9च येते. हो का? हा, अच्छा. म्हणजे 9, 18, 27, अच्छा. 36, 45, 54. ओके. विहिरीची खोली सुद्धा 54 फूट आहे. हां. डायमीटर 36 फूट आहे. अच्छा. हा, आणि खाली हार्डमध्ये खडकमध्ये पण 27 फूट आहे. अरे वा, 2 आणि 7, 9. हो का? आता ह्यातलं काही तुम्ही मोजलं हां. तरी 9च ॲडिशन येते त्यात. अच्छा, असं आहे. म्हणून पहा, ही छान माहिती मिळाली, त्यामुळे पण यांनी याचं नाव. आणि एक असं आहे की सगळे किल्ले जे आपले काय महाराष्ट्रातले किल्ले किंवा जुने राजवाडे त्याचा अभ्यास करून केलेला आहे. हो का? 300-400 वर्षातला अभ्यास करून ह्यात केलेलं आहे सगळं. अच्छा. म्हणजे आता हे शिल्प आहेत, ही शंकराचं रूप आहे. हो हो. हा, हे खाली एक कीर्तिमुख आहे, तो वाईट शक्ती खातो कीर्तिमुख. म्हणजे मंदिरात वगैरे किंवा असे वाड्यांवरती तो असतो खाली. हो, बरोबर. वरती गणपती आहे. असं बघताना छान ऐतिहासिक वास्तू वाटते, छान बनवलं आहे. आता जे डिझाईन दिसतंय गोल्डन, ते कमळ पुष्प आहेत ते. हो. त्याच्या साईडला ते वनमुख आहेत, त्याला वनमुख म्हणतात. त्याच्यावरची जे दिसते ना आर्च ते सारखं, त्याला कमळ कमानी म्हणतात. ही पूर्ण डिझाईन सर तुम्हीच केलेली आहे? स्वतः केलेली. अरे वा, खूपच सुंदर. ह्याची सुद्धा ऍडिशन ते 9च येते. आता त्यात लिहिले आतमध्ये बोर्डवरती सगळं लिहिलेलं आहे. बरं. म्हणजे 9चं ऍडिशन फक्त आम्ही 10% प्रयत्न केला, ते ऑटोमॅटिक झालेलं आहे. किती दिवस झाले बांधून? 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाले. आणि 1 मार्च पासून चालू केलंय. अच्छा. 1 मार्च म्हणजे आम्ही उशीर नाही झालेलो आहे ना बघण्यासाठी, आम्ही योग्य वेळ आलेलो आहे. कारण मला कालच कळलं खरं तर या ठिकाणाविषयी. गोंदवल्याला गेलो होतो, म्हटलं येताना आपण हे ठिकाण कव्हर करूया म्हणून आलो आम्ही. तुम्ही काय सांगाल सगळ्यांना या ठिकाणाविषयी?
काही नाही, एक हे आवड म्हणून तयार केलेलं आहे. तसं आम्ही स्वतःसाठी केलं पण लोकांना नंतर आवडत गेलं आणि 25वी अॅनिव्हर्सरी होती आमची लग्नाची. अच्छा, त्याच्यासाठी बनवलं, मिसेसला भेट दिलेली. अरे वा, खूपच छान. ना किती छान ना. आणि इथे जर आपल्याला कोणाला फोटो व्हिडिओ रील्स शूट करायचे असेल तर करू आहे शकता ना. प्री वेडिंग वगैरे होतात, तासाला 2,500 रुपये. अच्छा, आणि पूर्ण डे असेल तर 5,000 आणि नाईट व्ह्यूला 5,000. हो का. अच्छा. आणि मी तिकडे बघितलं की बर्थडे पार्टीज वगैरे पण सेलिब्रेट होतात का? हो, आता 1 जूनला ते कन्याने केलेलं आहे की 1 जूनला बरेचशा लोकांना 1 जून रिटायरमेंट असते, दिवस असतात. अच्छा. त्याच्यावर केलं. आता हे माहिती कशासाठी बांधली विहीर ते माहिती, आणि 9चं मॅजिक आहे ते जे तुम्ही आम्हाला आता सांगितलं. आता तुम्हाला जे सांगितलं बाहेर शंकराचं जे आहे, बरोबर, ते नरशिवाचा वध करण्यासाठी शंकराचं रूप ते घेतलंय. त्याला शरभ शिल्प म्हणतात. ओके. आणि हे कीर्तिमुख आहे, त्याला शंकरांनी शाप दिलेला आहे. हे जे खाली हे ते राक्षस आहे, पण त्याला ती वाईट शक्ती खाण्यासाठी ते हे केलं. अच्छा. ते नेहमी प्रवेशाच्या ठिकाणी तिथंच असतं. अच्छा. कारण त्याची तो कीर्तिमुख आहे, तो राक्षस, त्याची भूक भागत नव्हती. तो काही एवढं खायचा प्रचंड, त्याला भूक असायची. शंकराकडे म्हणजे मी काय खाऊ आता, माझ्याकडे सगळं संपलंय काय. तर शंकरांनी सांगितलं त्याला की तू स्वतःलाच खाता आणि खायला चालू कर. मी इथपर्यंत त्याने खाल्लं स्वतःला, आता काय करू, एवढंच राहिले म्हणजे. मग त्याला कुशाप दिला परत की तू जिथं प्रवेशद्वाराची तिथं खाली असत ती जे काही लोक वाईट शक्ती असते ती तू ही करायची. म्हणून ते उमरायचे तिथं असते. आता हे सुद्धा सगळं बनवले. आता हे बघा, ही लॉक लावण्यासाठी हा हँड रॉक, ही एक पट्टी आणि ही एक असं इथं समोरून आलं तर सुद्धा हे असं इथं लॉक लागतं. अच्छा. हे पितळी, हे सगळं सागवान आहे. हो का. आता ह्याच्या बिजागऱ्या सुद्धा बनवून घेतलेले आहेत. खूप सुंदर बनवलंय पण खरंच. हे काय बिजागरी, हे 7.5 किलोची एक बिजागरी ही का. हो. अच्छा. हा टावर बोल्ट 5 किलोचा आहे. अरे बापरे. हे सगळं स्वतः बनवले. आता हे जे चक्र आहेत हे जीवनचक्र, ह्यात 9 वारे आहेत म्हणून हे जीवनचक्र. 8 असतील तर बौद्ध चक्र, 24 असेल तर अशोक चक्र. अच्छा. हे जीवनचक्र म्हणजे जन्मापासून जे मृत्यूपर्यंत जे माणसाचं चक्रात असतो सगळं ते हे जीवनचक्र. अच्छा, त्याला 9च असतं. आता हे 3 ठिकाण आहेत अशा, म्हणजे आयुष्यातले जे प्रमुख 3 अवस्था आहेत, म्हणजे 25 ते 30 वर्षापर्यंत, म्हणजे एक ते पहिलं 25 वर्ष, परत 25 ते 50 ह्या, परत 50 ते शेवटपर्यंत येतं. आणि मग तिथनं मग खाली आपण म्हणतो ना ते परमेश्वराकडे गेलो, परमेश्वराकडे आपण गेलो तर खाली पिंड आहे शंकराची. अच्छा, खाली पिंड पण आहे. काय पिंड आहे ना, जाऊया ना आपण बघूया. छान छान. आता आपण इकडनं आता ह्या देवळी सुद्धा ह्या साईडला 9 आहे, त्या साईडला 9 आहे. हे हा. अच्छा. इथेही लाईट्स आहेत. सर, तुमचं नाव सांगितलं नाही, नाव सांगून द्या आपल्या प्रेक्षकांना. रामदास सरगर. अच्छा. मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे. सिव्हिल इंजिनियर आहे. बरोबर आहे, मग म्हणूनच एवढे आयडियाज आहेत तुमच्यापाशी. हे बघा, आता हे 6 पायऱ्या, ते 3, हे 9 आहेत पायऱ्या. हा, म्हणजे या पायऱ्या सुद्धा 9 आहेत. 9 आहेत. आता हे सुद्धा खाली 9 पायऱ्या आहेत. अच्छा. आता ही जर केलं फोटो वगैरे काढायसाठी ही हत्ती. हे स्ट्रक्चर असं आहे की एक 201 वर्ष ह्याला काय होणार नाही, 200-250 वर्ष त्या हिशोबाने केलेलं. हे पूर्ण दगडाचं आहे, कसं आहे? हे कॉन्क्रीट आहे, पण दगडाच्या ताकदीचं कॉन्क्रीट आहे, शिवाय त्यात स्टील आहे. अच्छा. आता हे तुम्हाला म्हणलं ना सेकंड स्टेज ही माणसाच्या आयुष्याची सेकंड स्टेज ही जीवनचक्र ते 9 आहे. परत ही 3rd स्टेज. आता हे सुद्धा बघा, पायऱ्या मोजल्यात हे 9च आहे. 9च आहे. आता हे 9 कमानीची विहीर, यातले अक्षर मोजा तुम्ही, त्यात किती 9च अक्षर आहे. हो, 9 कमानीची. बापरे, 9च अक्षर आहे. मस्तच इंटरेस्टिंग. इकडनं जाऊया असं. हो. शंकराची पिंडीकडे हे सुद्धा 9 पायऱ्या, खाली सुद्धा जाणाऱ्या 9 पायऱ्या. आता आत शंकराची पिंड आहे, तिथे आपण जातोय. पाणी आत आहे ना, तिथं पाणी इथं असतंय, वरपर्यंत असते पाणी. अच्छा. तर आता कमी झालं, तर मासे वगैरे आहे त्यात. वाव, बघ, इथपर्यंत पाणी आहे. आणि विहिरीच्या तळापर्यंत जाता येतं. आता हे 40 फूट पाणी खोल, ह्या पाण्याची डेप्थ आता 40 फूट. 40 फूट आहे. म्हणून हे बघ, महादेवाची पिंड. किती सुंदर.
मस्त ना. आणि पाणी पण इथपर्यंत आलंय. छान छान आहे ना प्लेस. या आता इकडनं या. हां इकडनं येऊ. चल इकडनं चल. हे सुद्धा मोजले ना तुम्ही तर हे 99 आहेत. अच्छा. हा हे डिझाईन हे पण 9 आहे. हा 99 9 9 18 आणि 8 1 आणि 8 9 त्याची पण ॲडिशन. आता हे 9 कमानीत 9 कमानीवरचे जे कॉलमचे दगड आहेत ते सुद्धा माझा ते 9च येणार. ते आरचे पण दगड आहेत ते 9च आहे. अच्छा. आता 6 वाजले का? कारण लाईट्स लागलेले आहेत. हा हेच आपण आता इथं खाली आल्यामुळे लावलेत आता. अच्छा अच्छा. पण 6ला लागतातच. 6 नंतर लाईट लावतो आम्ही. नाईट शो चालू होतो. आता ही जी कडी आहे ना कडीच्या वरती दिसतात ती पक्षीची घरटी आहेत. हां त्यात पक्षी आहेत. हा आहेत. म्हणजे असतात की येतात? येतात ते स्वतःहून येतात. अच्छा. ते त्यात बसतात आणि ते स्वतः घरटं इथं जे आहे का नाही वरती ते मातीचं घरटं आहे वरती बघा तिथं पुढं. हा तो वेगळा पक्षी. हो का? ते आहे तिथं पुढं बघा बनवलंय हो मातीचं कोळ लाईट. बनवलंय. बापरे. हे स्वस्तिक नवईत ओम नवईत ते पक्षीचे जोड आहेत ना ती हां व्हाईट कलरचे हो. ते नवईत. हे एक तिथे असं वर पण कार्यक्रमासाठी जाता हा इथं जाता येतं ना ती विविंग गॅलरीच आहे ते ओके. फोटोसाठी. हो का? आता ही ना ह्याच्यावरती आम्ही असं कुशन करून घेतलेलं आहे. हे असं अख्खं 100 लोक बसतात पूर्ण राऊंडवरती. ही स्टेज आहे. अच्छा. आणि इथे बसून मग बघायचं हा show ही स्टेजवरती म्हणजे कार्यक्रम वगैरे ह्याच्यावरती होऊ शकतो. होऊ शकतो. ते आता बसलेत ना तसे हो, तिथं हो. पण कुशन आहे. हां हा राहट आहे खाली बादली सोडली. हे करा तुम्ही हे ऑपरेट करा. हे दोन्ही हाताने करायचं ना असं? हा दोन्ही हाताने घ्या. अल्टरनेट करायचं हे मस्त. कसं करून दाखवा. अच्छा तसा. असं. हां ते वरती इथं अडकवलेलं असते अच्छा. ते खाली सोडलं कोणी कोणी. हो पाणी आलं. मनू आली का? मनूला दाखवलं असतं छान. हा परत हे करा ना. ते आता खाली ओतून देतो आम्ही आणि इथं हे असं अडकून ठेवा. अच्छा. हां आता तुम्ही करा. सोडू आता है ना? हां सोडा आणि भरून काढा वर. एकदम नका हळूहळू. हां अल्टरनेट सोडा. हां असं लागल लागल तसं. हे तर आपोआपच जाईल ना? हां. पाणी आलेलं आहे. सोडा खाली. हां हां लावा. अच्छा. जर या विहिरीचा असं तुम्हाला वरून दृश्य बघायचं असेल, छान सीन बघायचं असेल तर तुम्ही हे पण त्यांनी बनवलेलं आहे. वर जाऊन तुम्ही छान याचा व्ह्यू बघू शकता. तर आता मी पण जाते यावर. चला. आता कसं आहे कार्यक्रमाला देत होतो आम्ही इथं. हां. ती खूप कचरावर होतं मग विजिटर्स लोक डिस्टर्ब होतात हां म्हणून ती आता फक्त विजिटर लोकांसाठीच हे करतो अच्छा. आणि शूटिंगसाठी प्री वेडिंग वगैरे. आता हे वेलीच्या खाली जे पाईप्स दिसतात ते चिमण्यांचे घरटे चिमण्यांना बसण्यासाठी केलेले. केलंय? हा अरे वा. येतात मग तिथे? येतात ना.
ते काय त्यांचं खाद्य वगैरे करायसाठी तिथे. हे पण चिमण्यांसाठी खाद्य ठेवलेलं आहे आणि हे चिमण्या जातात त्याच्या आत. हे जे बनवलं नाही गोल, आता हे वेली खाली दिसत नाही, ते असं पूर्ण हे गेलं, पण त्यात बसतात आतमध्ये जाऊन. तुम्हाला गाठ दाखवतो. राहायला इथेच आहे तुम्ही? नाही, सातारमध्ये आमचं ऑफिस वगैरे सातारमध्ये, राहायला सातारमध्ये. अच्छा. हां, आमचे मेन कन्स्ट्रक्शन कंपनी आहेत. हां हां. हे सुद्धा सेट ठेवला फोटो. हे काही गाठ. वाव, हे आर्टिफिशियलच आहे ना? हां, ते कमळ आर्टिफिशियल. हां हां हां. आता लाईट लागलं ना की पूर्ण ह्याच्यावर सुद्धा लाइटिंग सगळीकडे. इथे पण राहील का? हां, अंतर पडेल खाली. ही काय इथं सुद्धा सगळ्या काठावरती लाइटिंग आहे. अच्छा. ह्यात हे चौकन येत नाही, यात सुद्धा लाईट आहे. अच्छा अच्छा. त्याच्यामुळे ते पाहताना खूप सुंदर वाटत असेल. आता ते कमानीला सुद्धा लाईट आहे, आता काम चालू आहे. अच्छा. ते सगळं पूर्ण झाल्यानंतर अप्रतिम दिसणार. हो. आता छान सगळीकडले लाइटिंग्स लागलेले आहेत. थोड्या वेळातच नाईट शो सुरू होणार आणि हे सुद्धा एक छान त्यांनी बनवलेलं आहे की तुम्ही वर जाऊन खालचं सगळं छान दृश्य एन्जॉय करू शकता. त्यासाठी हे इथे बनवलेलं आहे. हे बघा, हळूहळू सगळे लोक जमायला लागलेली आहेत नाईट शो बघण्यासाठी. हे सुंदर दृश्य जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला यायचं आहे सातारा रोड, 9 कमानींची विहीर या ठिकाणी. तर ही आहे सरगर काकांची मुलगी साक्षी. तर हिच्याकडून पण आपल्याला बरीच माहिती आता मिळणार आहे. हॅलो एव्हरीबडी. आणि फर्स्ट ऑफ ऑल मी तुमचं वेलकम करते 9 कमानींची विहीर, नागेवाडी, सातारा इथे. थँक्यू. आय होप तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असेल. खूप आवडली. तर मला थोडंसं सांगायला आवडेल प्रॉपर्टीबद्दल की ह्या प्रॉपर्टीचं वैशिष्ट्य असं आहे, ह्या विहिरीचं वैशिष्ट्य असं आहे की 9 कमानींची विहीर ही एका कॉन्सेप्टवरती आपण बांधलेली आहे. त्या कॉन्सेप्टला नाव आपण मॅजिक ऑफ 9 असं दिलेलं आहे. ह्याचा अर्थ असा होतो की इथे जे काही एलिमेंट्स तुम्हाला पाहायला मिळतात, फॉर एक्झाम्पल स्वस्तिक असतील, ओम असतील, गोल्डन लोटस म्हणजे उमलतं कमल असेल, ह्या सगळ्या किंवा कमानी असतील, ह्या सगळ्या गोष्टींची ज्यावेळेस आपण ॲडिशन करतो तर सरप्रायझिंगली सगळ्यांचा आकडा हा 9च येतो लास्टला. बरोबर. बाबांनी सांगितली आणि खूप छान माहिती तुझ्या बाबांनी सांगितली आणि हे पण खूप छान वाटलं की तुझ्या बाबांनी तुझ्या आईला ही प्रॉपर्टी गिफ्ट म्हणून दिलेली आहे. 25th अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट आहे हे. आणि इकडे आपण प्री वेडिंग शूट्स करतो, मॉडेल शूट्स असतात, डे व्ह्यूला सुद्धा होतात, नाईट व्ह्यूला सुद्धा, विथ लाइटिंग, फाउंटेन्स आणि घाट व्ह्यू. असं त्याची जी ब्युटी आपण म्हणू शकतो ती आणखी एनहान्स होते नाईट व्ह्यूला. सो तुम्ही त्यासाठी सुद्धा इकडे येऊ शकता. खूपच सुंदर. आणि ड्रोनचं पण तू सांगितलं. येस. ड्रोनचं असं आहे की काही लोकांना ज्यांना मोबाईलवर शूट करायला आवडतं किंवा कॅमेराजवरती आवडतं तर सगळे लोक ड्रोनचा उपयोग नाही करू शकत किंवा करत नाहीत बरेचसे लोक. तर इकडे आपण व्ह्यूइंग गॅलरी म्हणून केलेली आहे, वरती तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये 2 फ्लोअर्स आहेत. ज्यांना क्लोजअप शॉट घ्यायचे असतात तेही घेऊ शकतात आणि ज्यांना अजून झूम आउट शॉट्स हवे असतील त्यांच्यासाठी सेकंड फ्लोअर सुद्धा आहे. तर विदाऊट ड्रोन तुम्ही टॉप व्ह्यूचा जो शूट असतो तो करू शकता तुम्ही इकडे. अच्छा. आणि इथे चेंजिंग रूम पण आहे ना? इकडे तुम्हाला चेंजिंग रूम आहे विथ अटॅच वॉशरूम. सो ती सुद्धा आपल्या वेडिंग शूट्सचे जे प्री वेडिंग शूट्स असतील, मॉडेल शूट्स असतील त्या पॅकेजमध्ये इन्क्लुडेड असते ते. अच्छा. आणि इथे टोटल किती सेट्स मिळू शकतात? इथे टोटल तुम्हाला 10 to 12 वेगवेगळे बॅकग्राऊंड्स आहेत जे ट्रेडिशनल कॉन्सेप्टला धरूनच केलेत आपण, पण हे एका प्लेसवरती मिळतात तुम्हाला. मग त्याच्यावरती फाउंटन्स असतील बॅकग्राऊंडला, घाट व्ह्यू असेल जिकडून पाणी वाहताना असतं, नदीच्या काठी जे पाहायला मिळतं तुम्हाला ते आहे. त्यानंतर तुम्हाला जो रॉयल लुक असायचा पूर्वी तो तुम्हाला आतमध्ये विहिरीच्या आतमध्ये पाहायला मिळतो. प्लस कमानींचा आहे. असं वेगवेगळे बॅकग्राऊंड्स तुम्हाला 10 ते 12 पाहायला मिळतात. अच्छा. आता मी तुम्हाला ह्या विहिरीमधला सगळ्यात ब्युटिफुल स्पॉट दाखवते.
ओके. ह्याला आपण आपला घाट व्ह्यू म्हणतो. अच्छा, वाव. इकडे तुम्हाला पायऱ्यांवरून पाणी वाहताना दिसतं. ह्याच्यामध्ये तुम्ही चालू शकता, फिरू शकता. किती छान, सुंदर. इथे ज्यावेळेस तुम्ही चालता तुम्हाला ह्या पाण्याचा जो फील आहे तो सुद्धा बराचसा असा वेगळा जाणवतो आपल्याला. आपल्या शहरातलं जे पाणी असतं त्यापेक्षा थोडं वेगळं आहे. मस्तच. हे आर्टिफिशियल आहे ना हे? हो, हे आर्टिफिशियल आहे. आपण विहिरीचंच पाणी इकडे सोडतोय. फाउंटनचं जे पडतं ना तिथून हे पाणी येतं आणि मग इथून खाली वाहत जातं. ते आपण डिरेक्टली ओढ्यालाच सोडलेलं आहे. अच्छा, मस्तच. किती छान फोटो येतील इथे. घे आमचा एक फोटो. तर कसं वाटलं तुम्हाला हे ठिकाण, हे लोकेशन आणि हा व्हिडिओ? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही कधी व्हिजिट करताय 9 कमानींची विहीर या ठिकाणी हे सुद्धा कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.